महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारा विद्युत ठेकेदारों के लंबित बिलों का तत्काल भुगतान करें, अन्यथा अनिश्चितकालीन काम बंद आंदोलन करने की चेतावनी विद्युत कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन ने आयोजित पत्र परिषद में की। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारा वर्ष 2025-26 से अब तक किए गए विभिन्न विद्युत कार्यों के बिल बजट के अभाव में लंबित पड़े हैं। कार्य पूर्ण होने के बावजूद संबंधित ठेकेदारों को भुगतान नहीं मिलने से उन पर आर्थिक संकट निर्माण हो गया। इस मुद्दे को लेकर चंद्रपुर विद्युत कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन ने प्रेस वार्ता आयोजित कर सरकार और महावितरण से लंबित दायित्वों का तत्काल भुगतान करने की मांग की। एसोसिएशन के पदाधिकारियों ने बताया कि बजट की कमी के कारण नए विद्युत कार्यों को स्वीकृति नहीं मिल रही है तथा कई कार्य पूरे होने के बावजूद नई वर्क ऑर्डर भी जारी नहीं की जा रही है। विद्युत वितरण व्यवस्था को सुचारू बनाए रखने के लिए दिन रात कार्य करने वाले ठेकेदार और उनके कर्मचारी आज आर्थिक तंगी का सामना कर रहे हैं। यदि यही स्थिति बनी रही तो अनेक ठेकेदारों को अपना व्यवसाय बंद करना पड़ेगा और हजारों श्रमिकों के सामने बेरोजगारी का संकट खड़ा होगा। एसोसिएशन ने मांग की है कि अप्रैल 2025-26 से लंबित प्रिवेंटिव और ब्रेकडाउन मेंटेनेंस सहित सभी लंबित बिलों का तत्काल भुगतान किया जाए। साथ ही वित्तीय वर्ष 2026-27 के लिए महावितरण को आवश्यक बजट शीघ्र उपलब्ध कराया जाए। पिछले वर्षों के लंबित मेंटेनेंस एवं प्रोजेक्ट वर्क ऑर्डर जारी कर उनके भुगतान के लिए विशेष निधि मंजूर की जाए तथा चालू वर्ष के नए विद्युत कार्यों, रख रखाव, मरम्मत और विकास कार्यों के लिए तत्काल वर्क ऑर्डर जारी किए जाए। इसके अलावा ठेकेदारों की आर्थिक स्थिति को देखते हुए बैंक गारंटी और अन्य वित्तीय शर्तों में भी आवश्यकता राहत देने की मांग की गई। इस समय एसोसिएशन ने चेतावनी दी है कि यदि उनकी मांगों पर सकारात्मक निर्णय नहीं लिया गया तो चंद्रपुर जिले के सभी विद्युत ठेकेदार अनिश्चितकालीन काम बंद आंदोलन शुरू करेंगे। इस दौरान यदि जिले के बिजली उपभोक्ताओं को किसी प्रकार की असुविधा होती है तो उसकी संपूर्ण जिम्मेदारी महावितरण प्रशासन की होगी। आमचे मागील 25 ते 30 वर्षापासून आम्ही MSEB मध्ये महावितरण कंपनीमध्ये इलेक्ट्रिक मेंटेनन्सची कामं करत आहोत। मागील वर्षापासून 2025 ते 26 आणि 26 ते आतापर्यंत 27 पर्यंत आमचे कामं केलेल्या बिलाचे पैसे बजेट नसल्यामुळं आजपर्यंत मिळाले नाही। त्याकरिता आम्ही महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडल इथे बरेच वेळा निवेदन दिले। त्यासोबतच महावितरण मुख्यालय मुंबई ऑफिसला आम्ही गेलो होतो। डायरेक्टरकडे आम्ही बरेचदा निवेदन दिली, पण तिथनं पण आम्हाला आश्वासन मिळाले की तुम्ही वाट बघा, आम्ही फंड पाठवतो, पण आतापर्यंत तो फंड आला नाही। मागील 2 महिन्यापूर्वी आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री साहेबांच्या बंगल्यावर पण गेलो होतो, त्यांच्या कार्यालयात गेलो, पण बंगल्यावर गेल्यानंतर ते असताना पण आमचं निवेदन देण्यासाठी ते गेटवर आलेलं नाही। आमचं निवेदन त्यांच्या PA द्वारे पोहोचवण्यात आलं। आपल्याला सर्वांना माहीत आहे की विद्युत हे सर्वांसाठी आवश्यक आहे आणि आमचे कंत्राटदार बंधू हे 24 घंटे रात्रंदिवस 24/7 काम करत असतात। आता जे काही या मान्सून या सीझनमध्ये बरेचसे मेंटेनन्सची कामे निघाली आणि आमचे लोक 24 तास त्या ग्राउंड लेवलवर काम करून राहिले। असं असतानासुद्धा आजच्या घडीला आमचे 1 ते 1.5 वर्षापासून मेंटेनन्सचे पैसे नाही मिळाले, NSC पॅनलमेंटचे पैसे नाही मिळाले, DPDCचा फंड अर्धवट असल्यामुळं तो पण आम्हाला मिळालेला नाही आणि आम्ही कामं सतत चालू ठेवली आहे। परंतु आश्वासन दिल्यानंतरही आम्हाला आजपर्यंत पेमेंट मिळालं नाही। तर आपल्या माध्यमातून आम्ही शासनास विनंती करतो की मागील वर्षापासून जो काही आमचा फंडिंग प्रलंबित आहे तो ताबडतोब रिलीज करण्यात यावा, जेणेकरून आमच्या कंत्राटदारांची थकलेली बिलं हे मिळून जाईल आणि आम्हाला काम करण्यास सोयीस्कर होईल। आपल्याला माहीत आहे की मार्केटचे दर हे 1.5% जवळपास वाढलेले आहे। 10 रुपयाची वस्तू 15 रुपये झालेली आहे। आता आम्हाला परचेस करणं कठीण गेलेलं आहे, लेबरचा पगार देणं कठीण झालेलं आहे, बँकेचं कर्ज भरणं कठीण गेलेलं आहे। या अशा सर्व बाबींमुळं आम्ही अडचणीत आलेलो आहोत। त्यामुळं आम्ही या स्टेजवर पोहोचलो आहे की जर 3 दिवसामध्ये आमचे पैसे रिलीज जर नाही झाले तर आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत आणि सर्व कामे विद्युत व्यवस्थेची पूर्ण आम्ही बंद करणार आहोत। या दरम्यान जर काही इन्सिडेंट झाला, ग्राहकांची गैरसोय झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महावितरण प्रशासनाची राहील। आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही। त्यामुळे आपणास विनंती आहे की आमची जे मागण्या आहेत त्या महावितरण प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात यावा, ही आग्रहाची विनंती आहे। धन्यवाद।